चमचमीत आणि मस्तच आपल्या महाराष्ट्राची खास युनिक अशी दही मिसळ तुम्ही ट्राय केली आहे का? चला मग आज आपण बनवूया। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। दही मिसळ बनवण्यासाठी इथं मी पातेल्यात 2 कप पाणी गरम केलंय। यात आपण 250 ग्राम मोड आलेली मटकी टाकूया, थोडं मीठ टाकूया आणि ही मटकी शिजवून घेऊया। जोपर्यंत आपली मटकी शिजतीये एका दुसऱ्या पॅन मध्ये आपण तेल गरम करूया। तेल गरम झालं की याच्यावर 2 टेबलस्पून शेंगदाणे टाकून शेंगदाणे छान या तेलात फ्राय करून घेऊया। मस्त आपले शेंगदाणे फ्राय झालेत, त्यात आपण काढून घेऊया आणि याच तेलामध्ये 1 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हिंग आणि 1/4 कप चॉप केलेला कांदा हा टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्यावरती आता आपण 2 चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया। कांदा आपला साधारण गुलाबीसर झाला की ह्यावर आपण टाकूया 1/4 टीस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि सगळं व्यवस्थित परतून घेऊया। एक कप स्वच्छ धुवून भिजून निथळत ठेवलेले पोहे टाकूया, फ्राय केलेले शेंगदाणे आणि सगळं पोहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगदी फ्लेवर पॅक्ड आणि तितकीच पौष्टिक आहे ही आपली दही मिसळ। आपले कांदे पोहे आता रेडी आहे। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया आणि ह्याला झाकून ठेवून एक वाफ आणूया आणि बाजूला ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता इथं आपली मटकी व्यवस्थित छान शिजली आहे। आता आपण हिला गाळून घेऊया। पोहे आपण काढून ठेवलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल गरम करूया आणि तेलावरती 1 टेबलस्पून गोडा मसाला टाकूया। हा गोडा मसाला तेलात छान फ्राय करून घेऊया। यावर आपण टाकूया आता 1 टीस्पून लाल तिखट। छान आपला मसाला फ्राय झाला की ह्यावर आपली उकडलेली मटकी टाकूया। मिक्स करून घेऊ आणि मटकीला साधारण 5 मिनिटं या मसाल्यामध्ये आपण शिजू देऊया। आता ही दही मिसळ म्हणजे मटकी, फरसाण, पोहे अशा सगळ्याचं एक मिक्सचर आहे। तर मी जी इथं सामग्रीची तुम्हाला लिस्ट देते ह्यात साधारण 10 प्लेट तुमच्या होतील। आता मी 1 प्लेट कशी बनवायची तुम्हाला करून दाखव। तर सगळ्यात आधी प्लेटमध्ये आपण खाली फरसाण टाकूया, मग यावर टाकूया आपण बनवलेला कांदा पोहे, उकडून चॉप केलेले बटाटे, आपण बनवलेली मटकी, चॉप केलेला कांदा, टोमॅटो। तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं हे सामग्री तुम्ही इथे टाकू शकता। तरी मेजरमेंट पण मी खाली दिलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि साधारण 3 टेबलस्पून फेटून घेतलेलं गोड दही। आवडीप्रमाणे तुम्ही इथं दही वाढवा किंवा कमी करा। मग यावर आपण टाकूया 1 ते 2 टीस्पून आवडीप्रमाणे चिंचेची आंबटगोड चटणी, तशाच प्रकारे हिरवी चटणी, बारीक शेव आणि झाली आपली मस्त दही मिसळ रेडी आहे। छानपैकी मिक्स करायची आणि एन्जॉय करायची। एकदम भन्नाट स्ट्रीट फूड आहे आपलं। मस्त झणझणीत दही मिसळ, खूप भारी लागतं हे कॉम्बिनेशन। फरसाण, पोहे, मटकी, दही जबरदस्त। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा कशी झाली ते। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।